घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारास गुन्हे शाखेच्या पथकानं अटक करत लाखोचा मुद्देमाल जप्त केलाय। 15 जुलै रोजी संध्याकाळी 7 ते 7:40च्या दरम्यान सायली हाईट वसंत विहार सोलापूर येथे कोणीही नसल्याचा फायदा घेऊन घराचं कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागिने चोरी झाले असल्याबाबत फिर्यादी कुसुम मिश्रा यांनी दिलेल्या तक्रारीवरून फौजदार चावडी पोलीस स्टेशन सोलापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। हा गुन्हा उघडकीस आणून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। या अनुषंगानं मिळालेल्या माहितीनुसार एक इसम चोरीचे सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी मार्केट यार्ड यापुढे असलेल्या जनावरांच्या दवाखान्यासमोर हैदराबाद रोड सोलापूर येथे थांबला असल्याबाबतची बातमी मिळाली। या बातमीची शहानिशा करून या इसमास ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याच्या ताब्यातून सोन्याच्या बांगड्या, सोन्याची चैन आणि 3 अंगठ्या असे एकूण 53 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले। एकूण 1,71,000 रुपये किमतीचे हे सोन्याचे दागिने आहेत। ही घरफोडी करणारा इसम सुखदेव उर्फ बंडू हनुमंत नाईक, वय 26 वर्ष, राहणार मुक्काम पोस्ट खोराडी वस्ती, पोस्ट आरग, तालुका मिरज, जिल्हा सांगली याला ताब्यात घेण्यात आला आहे। ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील, पोलीस अंमलदार राहुल तोगे, आबाजी सावळे, अजिंक्य माने, धीरज सातपुते, विठ्ठल यलमार, प्रवीण शेळकंदे, वसीम शेख, शांतीसागर जेनुरे तसंच सायबर पोलीस ठाण्याकडील प्रकाश गायकवाड आणि मच्छिंद्र राठोड यांनी पार पाडली।